शिवसेनेचे आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आहे. ताई, मुसळधार पाऊस आहे, त्यासोबतच वाऱ्याचा सुद्धा मोठा वेग आहे. आपण पाहतोय की अधिवेशनामध्ये सुद्धा ज्या ताडपत्र्या लावण्यात आल्या होत्या त्याच्या साईडचा भाग उडून गेला. तुम्ही या ठिकाणी कशा पोहोचलात? नाही, मी व्यवस्थित पोचले. मी सखल भागात राहते, हिंदमाता परिसरात. कालिदास कोळंबकर आमदार ते आम्ही एकाच परिसरात राहतो. परंतु सुदैवाने या वेळेला गेल्या 3-4 दिवसात अजिबात पाणी साचलेलं नाहीये. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालू आहेत. म्हणजे किंग सर्कल असेल, हिंदमाता असेल, परळ, एल्फिस्टन इकडे पाणी भरलेलं नाहीये यावेळेस. मिसिंग लिंकवर दरड कोसळली. रोहित पवार यांनी ट्विट केलं. रोहित पवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं पावसाळ्यापूर्वी सगळी तपासणी झाली, मग आता मिसिंग लिंक कशासाठी बंद ठेवण्यात आला, याला कारणीभूत कोण आहे, अशा पद्धतीचा प्रश्न बोगदा होता. नंबर 2च्या बाहेर दरड कोसळली आहे आणि त्यामुळे तो तेवढा पॅच त्यांनी म्हणजे सांगितलंय मिसिंग लिंक वापरू नका. जुना रस्ता तर आहेतच. अर्थात विरोधकांना नक्कीच संधी मिळालेली आहे टीका करण्याची आणि खरं असं व्हायला नाही पाहिजे. परंतु ज्यांनी कोणी कामात चुका केल्या असतील पण किंवा दरड तिकडे कोसळली तर त्याचं प्रोटेक्शन, संरक्षण जे काही जाळ्या आहेत ते लावल्या गेल्या होत्या की नाही त्याची मला काही कल्पना नाही. आक्रमक होत आहेत, मुंबईत झाडं पडत आहेत, नागरिकांचा हकनाक बळी जातोय, सरकार काही करत नाही असा आरोप आहे. बघा, याला अनेक कारण आहेत. एक तर ट्री अथॉरिटी जी आहे त्याला पूर्ण अधिकार दिले पाहिजे. त्याच्यावर सदस्य आहेत की नाही ते सायंटिफिक लोक तिकडे असली पाहिजे, ज्यांना झाडांचं म्हणजे बॉटनीचं नॉलेज आहे, वनस्पती शास्त्राचं नॉलेज आहे, अशी लोक असली पाहिजेत. आणि वृक्ष छाटणी सायंटिफिक पद्धतीने व्हायला पाहिजे. आता एक लीडर AI टेक्नॉलॉजी आली आहे की त्यांनी तुम्ही झाडांचं स्कॅनिंग करू शकता की झाड कमकुवत आहे का मजबूत आहे, त्याची मुळं कमकुवत आहे का मजबूत आहेत. हे सगळं AI टेक्नॉलॉजीने होतं आणि त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे आणि जी झाडं पडली आहे तिथे पुन्हा व्यवस्थित झाडांचं प्रत्यारोपण केलं पाहिजे. धन्यवाद म्हणजे बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि एकंदरीतच आता मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय, आमदार मंत्री अधिवेशनामध्ये दाखल होणार आहेत का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.